नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण दिवाळीचा पहिला पदार्थ म्हणजेच गोड रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी आहे बेसनाचे लाडू। ही रेसिपी बनवण्याआधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। येणारी दिवाळी तुम्हा सर्वांना सुख, समाधान, समृद्धी, शांती, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही घेऊन येवो हीच देवापुढे प्रार्थना। आज आपण बेसनाचे परफेक्ट प्रमाणामध्ये लाडू कसे बनवायचे, तेही टाळ्याला न चिकटणारे, न रेंगाळणारे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपी अगदी साधी सिंपल आहे। व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही दिवाळी आपल्या चॅनलची पहिलीच दिवाळी आहे, त्यामुळे व्हिडिओ टाकायला जरा वेळ झालेला आहे। आज आपण अगदी चवीला खूप छान लागणारे आणि 3 ते 4 महिने आरामशीर टिकणारे हलवाई स्टाईल बेसनाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। बेसनाचे लाडू बनवताना प्रत्येक गोष्ट, कोणतं भांडं वापरायचं, किती प्रमाण घ्यायचं, किती वेळ बेसन भाजायचं हे जर जमलं तर तुमचे लाडू परफेक्टच तयार होणार। बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी कढई कोणती वापरायची ती पाहूयात। आपल्याला जाड बुडाची कढई असते ती वापरायची आहे। जाड बुडाच्या कढईमुळे बेसन अजिबात खालून करपलं जात नाही, एकसारखं बेसन भाजलं जातं। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की लहान गॅस करायचा आणि यामध्ये 6 कप चाळून घेतलेलं बेसन आहे ते घालून घ्यायचं आहे। हे लाडू बनवण्यासाठी 1 कप नाहीतर 1 वाटी मापासाठी वापरा, म्हणजे तुम्हाला लाडवाचं प्रमाणही कळेल, साखरेचं प्रमाण कळेल आणि तुपाचंही प्रमाण अचूक कळेल। आता हे घातलेलं बेसन पीठ आहे ते आपल्याला मंद गॅस करून सतत हलवत एकसारखं भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण यामध्ये तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे, नुसतं बेसन पीठ आपण या कढईमध्ये घालून घेतलं आहे आणि आपण हे बेसन पीठ भाजून घेणार आहोत। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण तुपाचा वापर करायचा आहे। गॅस लहानच ठेवायचा आणि 2 चमचे तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी तूप काढून घेतलेलं आहे, यातीलच आपण चमचा 2 चमचे या अंदाजाने बेसन भाजत यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण 2 चमचे तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता एकसारखं यामध्ये मिक्स करून घेऊयात। तूप घातल्यानंतर या पिठामध्ये गुठळ्या व्हायला सुरुवात होते। या गुठळ्या आपल्याला उलटण्याच्या सहाय्याने फोडून घ्यायचेत। व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला उलटण्याच्या सहाय्याने प्रेस करत करत या संपूर्ण गुठळ्या फोडून घ्यायचेत। छान सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं। आता 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण दुसऱ्यांदा तुपाचा वापर करणार आहोत। आता इथून पुढे आपल्याला साधारण 2 मिनिट बेसन भाजायचं आहे आणि 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। संपूर्ण वाटीतलं तूप संपेल इथपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ भाजून पण घ्यायचं आहे आणि तूपही घालत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला मी 2 चमचे घातले होतं, 2 मिनिट पीठ भाजून घेतलं, म्हणजेच एकसारखं हलवून घेतलं। तूप या पिठामध्ये एकसारखं मिक्स झालं की पुन्हा आपण 2 चमचे तूप यामध्ये घालून घेतले। 2 मिनिट आपण पुन्हा हे पीठ भाजून घ्यायचं आणि 2 मिनिटांनंतर पुन्हा आपल्याला 2 चमचे तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे। ही स्टेप आपल्याला जोपर्यंत वाटीतील तूप संपत नाही तोपर्यंत ही स्टेप करत राहायचं आहे, बेसन भाजत राहायचं आहे। मी तुमचा वेळ जास्त न घेता ही तुम्हाला स्टेप सुरुवातीला सांगून ठेवलेली आहे, तरीही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी थोडं थोडं तूप घालत आहे आणि हे बेसन पीठ थोडं थोडं करून भाजत आहे। तुमचे हे बेसनाचे लाडू परफेक्ट, दाणेदार, टाळ्याला न चिकटणारे, तोंडात टाकता क्षणी विरघळणारे तयार नाही झाले तर व्हिडिओला अजिबात लाईक करू नका। आता यामध्ये आपण तूप घालून बेसन सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। या बेसन पिठाला तूप जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत भाजत राहायचं आहे। आता इथे एक महत्त्वाची टीप आपण वापरणार आहोत। यामध्ये 3 चमचे जे आपण रेग्युलर खाण्यामध्ये तेल वापरतो ते तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्ही जर बेसनाच्या लाडवामध्ये तुपासोबत खाण्याच्या तेलाचा म्हणजे रिफाइंड तेलाचा वापर केला तर तुमचे लाडू परफेक्ट एकदम हलवाई स्टाईलच तयार होतात। आता इथे आपण 3 चमचे खाण्याचं तेल यामध्ये घालून घेतलं की ही पीठ पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याला तूपही सुटायला म्हणजेच ओलसर पीठ दिसायला सुरुवात झालेली आहे। यासाठीच आपण थोड्या प्रमाणात खाण्याच्या तेलाचा वापर यामध्ये केलेला आहे।
अगदी साजूक तुपामध्ये म्हटलं तरी हे लाडू तयार होतात, पण जर तुम्ही थोड्या प्रमाणात खाण्याचं तेल घातलं तर तुमचे लाडू अगदी मऊसूत तयार होणार, ही गॅरंटी आहे. बेसन आपलं छान भाजलं गेलेलं आहे, अगदी याला ओलसर असा रंग आला आहे. आता यामध्ये ज्या गुठळ्या दिसत आहेत ते आपल्याला सपाट बुडाचा लहान पेला असतो त्याने प्रेस करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने. म्हणजे काय होतं, संपूर्ण पीठ एकसारखं तुपामध्ये मिक्स होतं आणि याला लवकर तूप सुटायला सुरुवात होते आणि यातील संपूर्ण गुठळ्या फुटल्या जातात. आता आपलं पेल्याने हे पीठ एकदा प्रेस करून झालेलं आहे. अगदी सुटसुटीत असं हे पीठ तयार झालेलं आहे. पुन्हा आपल्याला हलवत राहायचं आहे. अगदी जोपर्यंत याचा लोण्यासारखा गोळा होत नाही तोपर्यंत आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण सगळ्यात शेवट 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तूप घातल्यानंतर आता आपण अजिबात तुपाचा वापर करायचा नाही आहे. एकसारखं हलवून घेऊयात. गॅस आपला लहानच आहे, संपूर्ण प्रोसेस होईल इथपर्यंत आपल्याला गॅस लहानच ठेवून हे लाडू बनवायचे आहेत. शेवटचा 1 चमचा तुपाचा घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ अगदीच मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण तूप यातून रिलीज व्हायला लागले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता स्टेप बाय स्टेप हे तूप संपूर्णपणे बाहेर येत आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढई गरम आहे, त्यामुळे हे पीठ आपण असंच न सोडता थोडा वेळ हलवत राहायचं आहे. पेल्याच्या साहाय्याने यातील संपूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या. जोपर्यंत पीठ थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. पीठ बघा छान असं मऊ लुसलुशीत लोण्यासारखं तयार झालेलं आहे. सतत हलवल्यामुळे हे मेल्टही झालं आहे आणि ज्या प्रमाणात आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्या प्रमाणात माझ्या हाताला चटका बसेल. नॉर्मली इथपर्यंतच आपल्याला पीठ थंड करायचं आहे, अगदीच थंड करायचं नाही. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. साखर म्हणजे इथे आपण पिठी साखरेचा वापर करायचा आहे. आपण बेसन पीठ 6 कप वापरलेलं होतं. 6 कप बेसन पिठासाठी 3 कप आपण पिठी साखर वापरणार आहोत. ही साखर यामध्ये घालत असताना गॅस बंदच ठेवायचा आणि ही साखर चाळणीने चाळूनच यामध्ये घालून घ्यायची आहे. ही स्टेप या लाडवामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. चाळणीने साखर चाळूनच घालायची. तुम्ही पाहू शकता जी राहिलेली साखर असते ती बाजूला काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले 2 कप चाळणीने चाळून घ्यायचे आहेत. 3 कप साखर, 6 कप बेसन पीठ, 1 कप तूप आणि 3 चमचे खाण्याचं तेल आपण वापरलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पावडर घालून घेऊयात. आता या लाडवाला छान टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला थोड्या प्रमाणात काजू आणि बदाम आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकसारखे फिरवून घ्यायचे आहेत. ओबडधोबड बारीक करायचे आणि यामध्ये घालून घ्यायचे आहेत. साधारण 15 काजू आणि 15 बदाम आहेत. आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात आणि लगेच या मिश्रणामध्ये घालून घेऊयात. तुम्ही अशा पद्धतीने जर लाडू बनवले तर तुम्ही पुन्हा कधीही दुकानातून लाडू आणणार नाही, असे हे लाडू तयार होतात. आता हे मिश्रण आपण उलाटण्याने एकसारखं मिक्स करूयात. बेसन अजून आपलं थोडं गरमच आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये ही साखर आणि जे संपूर्ण जिन्नस आहेत ते एकसारखे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. कढई आपण गॅसवरून खालीच घेऊयात, म्हणजे एकसारखे पीठ आपल्याला छान मळायलाही जमेल. म्हणून आपण बाजूला काढून घेऊयात. हे पीठ अजिबात थंड झालेलं नाही आहे, अगदी हाताला सोसेल इथपर्यंत हा चटका आपल्याला पिठाचा ठेवायचा आहे. आता आपण ही कढई खाली घेऊयात आणि आपल्याला दोन्ही हाताने हे पीठ एकसारखं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत या पिठामध्ये ही संपूर्ण साखर मिक्स होत नाही तोपर्यंत आणि या मिश्रणाचा कलर संपूर्ण चेंज होत नाही इथपर्यंत आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पीठ सुरुवातीला कसं दिसत आहे, जास्त वेळ चोळल्यानंतर हे पीठ कसं दिसतं. मी यामध्ये वरून अजिबात एक थेंबी तुपाचा, पाण्याचा, दुधाचा वापर केलेला नाही आहे. संपूर्ण पीठ हाताने चोळून आपल्याला रंग बदलेल आणि ओलसर होईल इथपर्यंत चोळून घ्यायचं आहे. अगदी सहज याचे लाडू वळले जातात. 3 ते 4 महिने या लाडवाला काहीसुद्धा होणार नाही, असे हे हलवाई स्टाईल लाडू तयार होतात. तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी ओलं झालेलं आहे.
हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे लाडवाला टेक्स्चर चांगलं येतं, मऊसूदपणा येतो आणि यामध्ये साखर, वेलची जे आपण इन्ग्रेडियंट्स घातले होते ते एकसारखे मिक्स होतात. आता आपण हे लाडू वळायला सुरुवात करूयात. तुम्ही पाहू शकता हातात घेता क्षणी हा लाडू छान असा वळला गेलेला आहे. दिसताना तर जेवढा सुरेख दिसतोय त्यापेक्षाही खाताना जबरदस्त असा लाडू तयार झालेला आहे. तुम्हाला मी एक लाडू करून दाखवलेला आहे. आता आपण दोन्ही हातांनी हे लाडू बनवू शकतो. इथपर्यंत हे आपलं पीठ मऊसूद झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. अगदी मऊसूद असे हे अजिबात न दबणारे, गोलाकार, तोंडात टाकता क्षणी विरघळणारे हे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत. राहिलेले लाडू आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात. अगदी पिठाचा शेवटचा लाडूही तुम्हाला मी कसा बनवायचा, पीठ अजिबात कोरडं पडलेलं नाही आहे. अगदी छान असे हे शेवटपर्यंत लाडू मऊसूद बनायला अगदी सोपे तयार होतात. हा शेवटचा लाडू तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि वरून किती याला छान चकाकी आलेली आहे. परफेक्ट असे बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत. लगेच आपण हे लाडू ताटामध्ये काढून घेऊयात. या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झालेली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या व्हिडिओना लाईक करत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन दिवाळीच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.